नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शिमला मिरचीची बेसन टाकून केलेली भाजी। इथे शिमला मिरची घेतलेली आहेत, 2 टमाटर आणि ते वॉश करून घेतलेले आहे, छान धुवून घेतलेले आहे। आता आपण याचं साहित्य बघूयात। शिमला मिरची कट केलेली आहे छान बारीक, 1 वाटी कट केलेला कांदा, 1 वाटी कट केलेला टमाटर, 1 वाटी बेसन, सांबार, कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट 1 चम्मच। आता आपण फोडणीची तयारी करूयात। गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 साधारण चम्मच तेल टाकायचं। तेल तुमच्या याच्याने टाकू शकता तुम्ही। तेल गरम झाल्यावर 1 चम्मच जिरे टाकायचं, 1 चम्मच मोहरी। ही छान तडतडली की याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि 1 चम्मच लसूण आल्याची पेस्ट टाकायची। छान परतून घ्यायचं। छान पेस्ट टाकायची, टाकली। आता छान कांदा होऊ द्यायचा गुलाबी ब्राऊन असा। ही भाजी डब्यासाठी छान असते। आता आपला कांदा झालेला आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकायचे। 2 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मसाला गोडा मसाला, 1 चम्मच धने पावडर। छान परतून घ्यायचं मसाला। तेल सुटला की असं समजायचं का आपला मसाला झाला। आता 1 वाटी कट केलेला बारीक चिरलेला टमाटर टाकायचं। असं छान परतून करायचं। टमाटर मऊ झाला की त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकायचं। टमाटर छान झालेला आहे, आता शिजलेला आहे। छान झालेला आहे बघा, कलर किती छान आलेला आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी बेसन ॲड करायचं। बेसन छान परतून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं साहित्य सर्व। आता याच्यामध्ये कट केलेली शिमला मिरची टाकायची। शिमला मिरचीला छान परतून घ्यायचं, छान हलवत राहायचं मिक्स होईपर्यंत। आता आपली शिमला मिरची मिक्स झालेली आहे मसाल्यामध्ये। छान परतून घ्यायचं। छान 15 मिनिट याला कमी गॅसवर शिजू द्यायचं, कमी पावरमध्ये परतत राहायचं आणि चवीपुरते मीठ टाकायचं, 1-1.5 चम्मच। छान परतून घ्यायचं। सोपी अशी रेसिपी आहे ती, लवकर होणारी पटकन होणारी रेसिपी आहे ही। डब्यासाठी छान आहे। आता थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये, थोडंसं हलकंसं। छान परतून घ्यायचं। छान परतलेली आहे भाजी छान। आता परतून घ्यायची अजून असे 10-15 मिनिट याला
शिजवू द्यायची. आता झाकण ठेवून द्यायचं, 5 मिनिट वाफ येऊ द्यायची. छान वाफ येऊ द्यायची. आता आपली भाजी शिजलेली आहे, छान कुक झालेली आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि छान परतून घ्यायचं. एक नंबर भाजी लागतात मैत्रिणींनो. अतिशय सुंदर टेस्टी भाजी आहे ही. डब्यासाठी खूपच छान भाजी आहे ती. मुलांच्या डब्यावर, मिस्टरांच्या डब्यावर. बघा किती छान भाजी झालेली आहे ती, टेस्टी. तुम्हाला भाजी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा घरी करून बघा भाजी ही डब्यासाठी. आता मुलांना ज्या शाळा लागलेल्या आहेत तर आपल्याला विचार पडतेच की कोणती भाजी करायची, कोणती नाही. डब्यासाठी छान भाजी आहे ती, सुकी आहे आणि अगदी 5 ते 6 मिनटात होणारी भाजी आहे ती. छान भाजी आहेत मैत्रिणींनो. बाय बाय, धन्यवाद.